माझी विठू माऊली, माझी विठू रामकृष्ण हरी. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. तुका केवडा केवडा केवडा, तुका आभाळा येवढा येवढा. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी. माऊली देहूमधून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सुरू झालेलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या वारीला तुकोबांना आणि ज्ञानोबांना घेऊन जाण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराजांच्या वंशजांनी हा पालखी सोहळा सुरू केला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या वारीला परकीय आक्रमणांपासून वाचवले आणि तेव्हापासून ही परंपरा अखंड राहिली. वारकरी आणि धारकरी यांची एकत्रित वारी झाली ती याचमुळे. चला तर मग तुकोबारायांसोबत आपण सुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊया. जय हरी. पुंडलिका वरदे, हरी विठ्ठल. माऊली, आषाढी एकादशी हा संतांच्या माहेरचा सण आणि त्यासाठी सगळे पंढरीला निघालेले आहेत. पण इथे काही ताया जमलेल्या आहेत, त्यांना आपण विचारूया की त्या त्यांच्या माहेरी कधी जातात. ताई, तुझं नाव सांग. रामकृष्ण हरी. सौभाग्यवती रुपाली नारायण जैन. आणि माहेर कुठलं? कोडीत. अच्छा. आणि सासर? बिवडी. अच्छा. भाऊजी काय करतात? दूध डेअरी. दुधाची डेअरी आहे. ओ. वारीबद्दल काय सांगशील? वारीबद्दल 3 वर्ष मी दिवे घाटापासून सासवड पर्यंत माऊलींना आणते. अच्छा. ओके ओके. आणते. काय तो असतो प्रसंग आणि काय तो सोहळा असतो? खूप सुंदर सोहळा असतो. टोळ दीपल असा सोहळा. अच्छा. खूप छान वाटतं. खूप वाटेत छान. आल्यासारखंच अच्छा. असं वाटतं. मग तिथं तू आल्यावर. तुझ्या माहेरी कधी जाणं होतं तुझं? इतकं असं नाही बाकीच्यांसारखं दुधाच्या डेअरीमुळे. अच्छा. हा, बरोबर. पण मग माहेर म्हटल्यानंतर तुला कोण आठवतं? डोळ्यासमोर कोण येतं? आई येते की बाबा? आई. आई येते. काय सांगशील आईबद्दल? आमची आई खूप कष्टाळू आहे. कारण आमचे बाबा आम्ही लहान असतानाच गेले. 4 भावंड आम्ही. तिने आम्हाला खूप संघर्षातून वाढवलं. खूप लहानपणी बाबा आम्हाला सोडून गेले ना, मग सगळं आईच पाहिजे. अच्छा. पण असं कुठला माहेरचा प्रसंग तुला आठवतो? लग्नाचं आहे. लग्नाचं आहे? काय काय आम्हाला ऐकत आहे लग्नाचं? माझं ज्यावेळेस लग्न ठरलं ना, त्यावेळेस मला माझे मिस्टर पाहायला नव्हते आले. जुन्या पद्धतीत लग्न ठरलं. अच्छा. भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं? साखरपुड्याला. साखरपुड्याला? म्हणजे साखरपुड्याच्या दिवशीच भाऊजींना बघितलं? हो. अरे बापरे, हेच आहेत का ते? नाही नाही नाही. असं असं झालं? असं झालं? अरे देवा, हेच आहेत का ते? हा. पण भाऊजींना पाहता क्षणी कसं वाटलं? पण हेच आहेत वाटलं. माझ्या स्वप्नातले राजकुमार हो, हो. वगैरे वगैरे असं वाटलं? खूप छान. वाटणारच ना, दुधाची डेअरी एवढी त्यांची. हा, व्हेरी गुड. हा, मग काय किस्सा काय? तेवढंच, बाकी काय नाही. हा किस्सा आहे. आत्याचा मुलगा होता ना. हे महत्व काय ना, आत्याचा मुलगा आहे. पण बरं. आधी येत नव्हते ना. आधी येत नव्हते. हा. आमचं गाव जवळ जवळ आहे. हा. नंतर 2 दुधाची किलोमीटर. डेअरी सोडून यायला लागले ते. व्हेरी गुड. खूप छान. बरं ताई, ह्या वारी निमित्त काय विठू माऊलीकडे मागणं आहे तुझं? आईने आमच्या खूप कष्ट केले ना, म्हातारपणी व्यवस्थित तिचं सगळं व्हावं एवढीच इच्छा आहे. खूप छान ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. एक उखाणा मात्र होऊन जाऊ दे पटकन. कुंकाचा करंडा, हळदीची वाटी, नारायणरावांचं नाव घेते, मी त्यांची सौभाग्यवती. वा, खूप सुंदर. क्या बात है. माझे नाव शोभा बाळासाहेब आहेरकर. अच्छा. राहणार कोडीत आणि माहेर बिवडी. अच्छा. आणि किती वर्ष तू वारीला जातेस? वारीला 20 वर्ष झाली. 15 ते 20 वर्ष झालेली आहेत. वारीला. वा, काय वारीतला अनुभव तू सांगशील? सांगायचा आनंद असा वाटतो की आम्ही नवीनच असं वाटायचं. लोक आळंदीला पंढरीला जायची, तिथलं ते टीव्हीत बघायचो आम्ही. वारकरी कसे पळतात, कसे डोक्यावर बोजा घेतात, पाऊस पाणी आल्यावर त्यांची कसा त्रास होतो हे पाहायचो, नुसतं टीव्हीत पाहायचो. पण ज्यावेळेस मला वारीला जाता येत नव्हतं, पण मनात अशी इच्छा व्हायची की पांडुरंगा, माझ्यासारख्या पामराला असं वारीचा आनंद मिळेल का, माझ्या गळ्यात माळ पडेल का. त्यावेळेस माळ नव्हती आणि मग माळ पडली आणि वारीचा आनंद माझ्या पांडुरंगाने माझं बोलणं ऐकलं आणि मला वारीचा आनंद लुटता आला. आता वारीचा आनंद काय म्हणून सांगू.
आनंद इतका आनंद आहे, त्या आनंदाला पारावारच नाही. असा हा आनंद दरवर्षी आम्ही वारीचा लुटतो. आणि कारण भगवंतानी जे संसारातून जे होरपाळे बसले, जे चटके बसले, जे अनुभव आले, पण ते ह्या वारीत गेल्यावर कसलेच कळून येत नाही की आज कोणवर आहे, आज काय आहे, काय काय स्थिती आहे, हे सुद्धा वारीत गेल्यावर कळत नाही. हा संसारातला वारीतला अनुभव आहे. संसार म्हणजे संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ही संसारातली तळमळ आणि ही चटके किती केलं तरी ह्या भरून न येणारा असा खड्डा आहे. म्हणून भगवंतानी काय परम भाग्य असं पूर्वजन्मीचं संस्कृत असेल आणि हा वारीचा आनंद मिळाला, गळ्यात माळ मिळाली, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि मी वारीचा दरवर्षी आनंद, कधी संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी आहे, तुका म्हणे ऐशे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. अशी वाट पाहतो भगवंत माझा आणि आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघतो. आजचा दिवस गेला, उद्याचा कधी येणं, 8 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, 3 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, असे एक दिवस आम्ही मोजत असतो. कारण कधी वारी येईन आणि आम्ही कधी वारीला जाऊन. कारण हा वारीचा आनंद असा आहे, भगवंताचं स्वरूप असं आहे. पंढरीचं भूत मोठं, आल्या गेल्या झडपी वाट, बहु खेचरीचं रान, जाता होय वेड मन. ते बहु खेचरीचं रान आहे, एक तर ते भूत लागत नाही पंढरीचं आणि लागलं तर ते निघत नाही. असं हा पंढरीचा महिमा आहे. आणि काय सांगू या पंढरीचे सुख. पंढरी माहेर, माझे माहेर आहे पंढरी, आहे भीमरेचे तिरी. हे माहेर आहे आणि या माहेराचा आनंद मला आज आतोनात आनंद लुटत आहे. कारण संसाराचं दुःख माझ्या डोळ्यापुढे पण येत नाही. त्या भगवंताला समोर पुढे आठवलं ना, त्या पापांच्या राशीच्या राशी गळून पडतात आणि आनंदाचा सोहळा माझ्या डोळ्यापुढे उभा राहतोय. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान वाटलं. पण मला एक विचारायचंय, माहेरची अशी कुठली तुला आठवण तुला इथे सांगावी? माहेरचा किस्सा असा आहे, शाळेत असताना 3री 4थीतला प्रसंग आहे. बहीण मोठी होती, मी लहान होते, ती 4थीत होती, मी 3रीत होते. आणि शाळेत पहिला पाऊस यायचं म्हणलं ना की शिक्षक लोक लहान रानातल्या मुलांना लवकर सोडायचे आणि आम्हाला सोडलं. येस्तोवर परत पाऊस आला आणि त्या ओढ्याला पूर आला, लय पूर आला. आता पाणी आलं तर आमचे वडील ना आम्हाला न्यायला यायचे पाण्यापाशी लहान असताना, की पाणी येईन पोरांना न्यायला, हाताला धरून आम्हाला पाण्याच्या बाहेर काढायचे. असंच वडील येस्तोवर मी आमच्या बहिणीला काय म्हणलं, ताई तू इथंच थांब, मी पाण्याचा अंदाज बघून येते किती पाणी ओढतं किती. आता तिथं जाऊ नको, आता इथंच. आणि मग त्या बहिणीने माझ्या खसखन गालात मारली आणि बाजूला वडली, म्हणली आपणच नाव सांगेन, तू जर इथं थांबली नाही तर पाण्याचा अंदाज बघाय तुला गेली वाहून, म्हणजे मी काय करू. असा अजून आठवणीत हा पहिला प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे. क्या बात आहे, वा वा, खूप छान. तेव्हा माऊली, त्या माहेरच्या गोड आठवणीनंतर आपण जाऊया आपल्या वारीच्या पुढच्या प्रवासात. विठ्ठल 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 सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. 10 ताया आपल्या या पहिल्या खेळामध्ये सज्ज झालेल्या आहेत. पण ह्या खेळाला सुरुवात करण्याआधी मी एक, कारण आपला वारी विशेष भाग असल्यामुळे वारीबद्दलचा एक प्रश्न मी विचारणार आहे. प्रश्न असा आहे, कुठल्या संताची वारी ही देहूकडून निघते? ह्या ताईंनी आधी टाळी वाजवलेली आहे. ताई, संत तुकाराम. संत तुकाराम उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. ताई, खूप छान. म्हणजे वारीबद्दलचं सगळ्यांना खूप काही गोष्टी माहिती आहेत. व्हेरी गुड. आता आपण सुरू करूया आपल्या खेळात. खेळ असा आहे तळ्यात मळ्यात. हा, पण कसं नाव घ्यायचं, नाव कसं घ्यायचं आपल्या खेळाचं? तळ्यात मळ्यात, हे तळ्यात मळ्यात. रेडी? हा ताई, कसं घेशील? तळ्यात हे मळ्यात. कसं 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 कसं? तळ्यात हे मळ्यात. हे मळ्यात, हे म्हणजे हे कुठे आहेत? हे कुठे आहेत? घरी आहे. हा, घरी आहे.
हे कुठे तर हे घरी आहेत. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. ताई बाद झालेली आहे. जोरदार टाळ्या. अभिनंदन ताई. हा 1 2 3 मळ्यात. रेडी 1 2 3 हा मळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. तळ्यात. 2 ताया बाद झालेल्या आहेत. हा तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. मळ्यात. ओके गीत चुकलो. हा तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. दोन ताया बाद झालेल्या आहेत. तुम्ही 5 जणी गेलेले आहेत पुढच्या खेळामध्ये. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. कारण ह्याची होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि 10 तायांमधून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. या खेळाच्या आधी आपण एक खेळ असा घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही ते वाक्य कसं व्यवस्थित बोलताय. कावळा काळा काळ्या कावळ्याचे काळे पंख. कावळा काळा काळ्या कावळ्याचे काळे पंख. ठीक आहे, पटापटा न अडखळता स्पष्टपणे न चुकता बोलून दाखवायचे. ठीक आहे ताई. हा ताई तू बोलून दाखव. कावळा काळा ओके. हा कावळा काळा काळा काळ्या कावळ्याचे काळे पंख. काळा दोनदा झाला. हा कावळा काळा काळ्या कावळ्याचे काळे पंख. हा पुन्हा एकदा. कावळा काळा काळा काळ्या कावळ्याचे काळे पंख. हा एकदा फंबल झालेला आहे. कावळा काळा काळ्या काळ्याचे काळे पंख. तर मला एक सांग, हे वाक्य बोलताना तू माझ्याकडे का सारखे बघत होती? कावळ्या काळ्या काळ्या कावळ्या. मला बोलते का तू काळा कावळ्या कावळ्या? नाही ना? नक्की ना? हा ठीक आहे. तर आता आपण इथे वाक्य बदलणार आहोत. हा तर वाक्य असं आहे. हा थंडीत थंडी थंड थंडी थरथर थरथर थंड थंडी. थंडी 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 थरथर थंडी. वाक्य चुकलेलं आहे. हा थंडी थंड थंडी थरथर थंडी थंड. थंडीत थंडी थंड थंडी थरथर थंडीत थंडी थंड थंडी थरथर थंडी थंडीत थंडी थरथर. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. आता हा खेळ काय तुम्हाला सांगतो. इथे डिश आहे, प्रत्येक ताईच्या समोर डिश आहे. हा त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि कुंकर मारत 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 नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचंय आणि जी ताई पहिल्यांदा नाणं असं तोंडात पकडेल तिने लगेच हात वरती करायचे. अशा 2 ताया, पहिल्या 2 ताया असतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कळलंय तुम्हाला खेळ? पण त्याआधी ताई तुझं नाव सांग. सविता भीमराव वाघमोडे. आणि माहेर? सांगली. आणि सासर? सासर सांगलीमध्येच आहे, खरसुंडी. ताई तुझं नाव सांग. संध्या कुंभार. आणि माहेर? उरळी कांचन. आणि सासर? निगडी. निगडी. व्हेरी गुड.
ताई तुझं नाव सांग. शीतल रोकडे, आणि माहेर पुणे. सासर सासर बीडचं. सासर बीडचं. हो. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग. लता राजू गरुड, माहेर गोटवडे, सासर लवळ. अश्विनी जाधव, माहेर कल्याण आणि सासर देहुरोड. वा व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी या तुम्ही आपापल्या डिश समोर उभे राहा. ओके थांब मावशे थांब जरा. हा चल रेडी. 1 2 आणि 3. अरे देवा आता हे कसं उचलणार. ह्या ताया जो काही मेकअप करून आलेल्या आहेत आलेला आहात तुम्ही. हा 16 सेकंद. ही जी काही प्रेमाची फुटकर मारलेली आहे खूप खूप अभिनंदन. आणि या खेळामध्ये विजेते आहेत ह्या 2 ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्याकडे. कसं वाटतंय ताई शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहे. छान वाटतंय. खूप छान वाटते. हुकमाची राणी होणार. हो हुकमाची राणी होणार ना. हो व्हेरी गुड. ताई तुला कसं वाटतंय. छान वाटतंय. छान वाटते. होणार ना आता हुकमाची राणी शेवटच्या क्षणापर्यंत आलेली आहे है की नाही. प्रयत्न करू. प्रयत्न करू. ही तर बरोबर. राणी झाली ती झाली, घरातली राणी आहे. चला तर मग खेळ तर तुम्हाला माहिती आहे. हा खेळ असा आहे समोर फुगा आहे आणि तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती विजेती आणि ती होणार आहे हुकुमाची राणी. पण फुगा फोडायच्या आधी तुमच्या दोघींच्याही डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर स्वतःभोवतीच गोल 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 फिरायचे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतरच जाऊन मग तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती होणार आहे विजेत. तुमच्या स्वतःभोवतीच गोल 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 फिरायचंय. 1 2 हाताने नाही हाताने नाही. खूप खूप अभिनंदन. तुझं तू विजेती झालेली आहे आणि उपविजेती ठरलेली ही ताई. ताई 16 सख्यांचा करून ही भेट वस्तू. खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई. छान वाटतंय. ताई किती वर्ष झालेत लग्नाला. 18. 18 वर्ष. भाऊजी काय करतात. सॉफ्टवेअर इंजिनियर. 18 वर्ष झालेली आहेत. मुलगी 11वीत आहे, मुलगा 6वीत आहे. प्रगती भरल्या तर मुलगी 11वीत आहे. तुमची प्रगती त्या सांगणार. पण छान आहे प्रगती. छान हरकत नाही. व्हेरी गुड. ताई हा वारीची खूप अगदी वर्षानुवर्ष एक परंपरा आहे आपल्या वारीची. काय सांगशील वारीबद्दल आणि पांडुरंगाचं आणि तुझं काय नातं आहे. वारीबद्दल सांगायचं तर खूप श्रद्धा आहे लोकांची. बरोबर. श्रद्धेने लोक अगदी ह्यावेळेस तर इतका पाऊस होता पालखीच्या दिवशी तरी पण लोक जातात आहेत श्रद्धेने वर्षानुवर्ष. जवळजवळ 800 वर्ष झालं आपली वारी चालू आहे. अच्छा. आणि माझ्या सासूबाई सुद्धा ह्यावेळेस वारीला गेले ते चालत. हो का. हो. तर लोकांची श्रद्धा आहे. आणि पांडुरंगाबद्दल सांगितलं तर असं सांगता येत नाही की कनेक्शन काय आहे ते. आतून फिलिंग होतात बरोबर ते. बरोबर.
त्या बाबतीतही खूप छान आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. उपविजेती झालेली असतो आणि या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय अहो अहो बोला ना. अहो हा घ्या कप हा घ्या कप आणि बसा ना गप. बसा ना गप. हरकत नाही बाबा, तूच बोललेली आहे. क्या बात आहे. काही वारी विशेष भाग असल्यामुळे 16 सख्यांच्याकडून ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेटवस्तू आम्ही तुम्हाला देतोय. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन.